नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण वेव्ह पॉवर प्लांट विषयी माहिती घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टायडल पॉवर प्लांट विषयी माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण वेव्ह पॉवर प्लांट विषयी माहिती घेणार आहोत. तर वेव्ह म्हणजे काय असते पहा, ही वेव्ह तयार होते हवेद्वारे. जशी पृथ्वी फिरते तसं थोडंसं पाणी पाठीमागं राहतं आणि त्यामुळं पण लाटा तयार होतात. आणि दुसरं म्हणजे आपले पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि प्लस स्वतःभोवती पण फिरत असते. तर ज्यावेळेला स्वतःभोवती फिरते ना, तर पृथ्वीवर एका वेळेला कुठेतरी रात्र असते आणि कुठेतरी दिवस असतो. परिणाम काय होतो, ज्या बाजूला दिवस असणार आहे त्या ठिकाणची हवा थोडीशी विरळ होते, कारण ती हलकी होते, गरम होते आणि ती हवा भरून काढण्यासाठी रात्रीकडून हवा येते. त्यामुळे काय होतं, पूर्ण पृथ्वीवर हवा चालू असते आणि त्यामध्ये जी हवा जमिनीवर आल्यानंतर झाडांना डोंगरांना लागून ती हवा थोडीशी त्याचा वेग कमी होतो. परंतु समुद्रामध्ये त्याचा वेग कमी होत नाही, कारण समुद्रामध्ये अडवायला कुणीच नाही, खूप वेग असतो हवेला. परिणाम काय होतो की हवेच्या वाहण्यामुळं पाण्याचे कण हे एकमेकांना ढकलले जातात आणि त्यामुळे मोठमोठ्या लाटा तयार होतात. आता ह्या जर आपण खूप आतमध्ये गेलो समुद्रामध्ये, ह्या लाटांची जी साईज आहे ती खूप मोठी असते. फक्त समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आल्यानंतर या लाटांची साईज थोडीशी कमी होत जाते. तर ह्या लाटांमध्ये लिनियर मोशन असतं पहा, म्हणजे ही लाट खाली जाते वर जाते, खाली जाते वर जाते. हे लिनियर मोशनवर आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. आता हे वेव्ह पॉवरच्या पाठीमागे आपण का पडलोय, कारण आपल्याकडे सोलर आहे. सोलरला तर काही गरज पण नाही पडत त्याची, फक्त एकदा लावून दिलं आपल्या रानामध्ये की चालतंय. सोलरचा प्रॉब्लेम असा आहे की सोलर फक्त दिवसा काम करते, रात्रीचं सरळ बंद पडते. विंड टर्बाईनचा प्रॉब्लेम असा आहे की विंड टर्बाईन आपल्याला फक्त स्पेसिफिक लोकेशनवरच लावता येतं, कुठेही नाही लावता येत आपल्याला. तो त्याचा मेन प्रॉब्लेम. 24 तास चालतं पण ते स्पेसिफिक लोकेशनवर चालतं. हायड्रोचा प्रॉब्लेम असा आहे की हायड्रो पावसावर डिपेंड आहे. जर पाऊसच पडला नाही तर डॅममध्ये पाणीच येणार नाही, आणि डॅममध्ये पाणी नसेल तर टर्बाईन कडून चालतं. ठीक आहे. टायडलचा प्रॉब्लेम असा आहे की टायडल सरळ ज्या वेळेला पूर्ण भरती येते त्यावेळेला बंद पडतं आणि पूर्ण ओट येते त्यावेळेला बंद पडतं. कोळशाचं, न्यूक्लिअरचं आणि गॅसचं बोलायचंच नाही अजिबात, कारण त्याच्यातून प्रदूषण होते भरपूर. म्हणजे सगळ्यांचे काही ना काही प्रॉब्लेम आहे. त्यामुळं वेव्ह पॉवर प्लॅन्टवर जास्त जगाचं लक्ष गेले आणि सध्या जास्तीत जास्त वेव्ह पॉवर प्लॅन्ट विषयी संशोधन चालू आहे. तर हे वेव्ह पॉवर प्लॅन्ट कसं काम करतं पहा, हे एकदा पाहू. तर वेव्ह पॉवर प्लॅन्ट जे आहे त्याच्यामध्ये जे मशीन आहेत की जे इलेक्ट्रिसिटी मिळवणार आहेत, तर काही मशीन असे आहेत की पाण्यावरच वर तरंगलेले आहेत पण, आणि त्या जशी लाटी येईल तशी त्या खालीवर होतात. तर आणि हे खूप पॉवरफुल असतं पहा, कारण हे प्रत्यक्ष पाण्याशी कॉन्टॅक्ट करतं, त्याच्यामुळे खूप आणि पाण्याची डेन्सिटी जास्त असते. त्यामुळे ही जी टर्बाईन आहेत ही टर्बाईन खूप पॉवरफुल असतात. अगदी एक जे असतं ना ते टर्बाईन, ते अगदी 2-3 मेगावॉट पर्यंत इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो आणि हे 24 तास करतं. विशेष म्हणजे हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. काही असे आहेत की जे समुद्राच्या किनाऱ्यावरच असतात, त्याचं बांधकाम केलेलं असतं आणि वर त्याच्यामध्ये आतमध्ये जनरेटरवर बसवलेलं असतात आणि एक हायड्रोलिक सारखं असतं पहा, आणि त्याला मध्ये गॅस पॉकेट असलेलं एक ड्रम टाईप असतं पहा. ज्यावेळेला लाट येते त्यावेळेला ते ड्रम उचललं जातं, ज्यावेळेला लाट ओसरते त्यावेळेला खाली जातं. ऑसिलेशन होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर रोटरी मोशन तयार करून तो जनरेटर चालवलं जातं. आता सगळ्यात बेस्ट मला वाटलं की याच्यामध्ये ऑसिलेटिंग वॉटर कॉलम ही काय आहे पहा, की ज्या वेळेला असं सिमेंटचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये एक टर्बाईन बसवलेलं आहे. ज्यावेळेला त्याच्यामध्ये पाणी भरतं, म्हणजे लाट येते त्यावेळेला पाणी काय करतं, वर येतं. वर आल्यानंतर त्याची जी हवा आहे ती हवा बाहेर दाबणार आहे, तर ते हवा टर्बाईनच्या माध्यमातून बाहेर जाते. ही टर्बाईनमधून बाहेर गेल्यामुळे काय होतं, टर्बाईन फिरतं आणि ज्यावेळेला लाट खाली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी पार्शियल व्हॅक्यूम तयार होतो आणि त्यावेळेला बाहेरची हवा सुद्धा आतमध्ये येते. फायदा काय आहे, ह्याचं प्रत्यक्ष पाण्याशीच कॉन्टॅक्ट येत नाही, हा एक त्याचा फायदा आहे. तर असे भरपूर डिझाईन आहेत पण ज्यातून आपण पॉवर मिळवू शकतो.
आता जे फायदे असे आहेत की हे 24 तास चालतं. ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की 24 तास चालतं. दुसरा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की हे याच्यामध्ये भरपूर पॉवर आहे. म्हणजे जर आपण सगळ्या देशांनी जर लावलं हे वेव्ह पॉवर तर आपल्याला गरजच नाही पडणार अजिबात काय. त्याचं कारण थोडं मेंटेनन्स करावं लागेल, परंतु हे 24 तास चालणार आहे आणि 12 महिने चालणार आहे. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि तिसरा फायदा असा की टोटली ग्रीन एनर्जी, आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारचं कार्बन इमिशन यातून होत नाहीये. टोटली ग्रीन एनर्जी. आता याची तोटे बघू. सगळ्यात मोठा तोटा याचा, कारण पाणी, समुद्राचं पाणी येते, ते समुद्राच्या पाण्यावर लाटा जे असतात ना खालीवर होतात. हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे. कारण काय होतं की कुठलं मशीन त्याला एक पॉवर फक्त त्याला दिली ना की त्या पॉवरमध्ये ते काम करतं. पण ती जर पॉवर जर व्हेरी होत असेल तर मग मात्र ते काम करत नाही. हा कुठलीही मशीन बनवा, ते असं आपण आतापर्यंत असं कुठलीच मशीन बनवली नाही की त्याला आहे ना तो कसाही वळेल. पण समुद्र कसाही वळवितो. हा समुद्राचा प्रॉब्लेम आहे. काही वेळेला खूप मोठी लाट येते. ज्या वेळेला मोठी लाट येते त्यावेळेला आतमध्ये टर्बाईनवर खूप मोठा ताण पडणार आहे, कारण हे खूप वर उंचावणार आहे ते. मग त्यावेळेला त्याला जे काही ॲक्सल लावलेले ते तुटू शकतात. काही वेळेला लाटाच येत नाहीत, म्हणजे खूप छोट्या येतात, त्यावेळेला ते पॉवरच तयार करतात. पण ज्या वेळेला मोठ्या लाटा येतात त्यावेळेला मात्र आतमध्ये लिनियर मोशनवर परिणाम होतो आणि त्यावेळेला ते बंद पडतं सरळ. आणि दुसरं असं आहे की हलणारे हे, बरोबर ना. तर हलणारे म्हटल्यानंतर ती सारखी तुटणार आहे, खालीवर होऊन तुटणार आहे सारखे. दुसरा असा विषय आहे की समुद्राचं पाणी येते. समुद्राच्या पाण्यामध्ये कुठलीच वस्तू टिकत नाही. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये क्षार आहेत. काही दिवस जर जहाज जर चाललं तर त्या जहाजाच्या साईडने मीठ तयार होतं. ते मीठ हातोड्याने सुद्धा फुटत नाही. आणि यामध्ये जर कंटिन्युअसली जर तुम्ही समुद्राच्या पाण्यात जर ती वस्तू ठेवत असाल तर त्यावर क्षार तयार होणार आहे. क्षार तयार झाले की त्याच्यामध्ये लगेच गंज पकडणार आहे आणि गंज पकडले की ते तुटून जाणार आहे. कारण आतमध्ये हवा असते त्या ड्रममध्ये. जर आतमध्ये पाणी घुसलं, एकदा थोडं जरी होल पडले त्याच्यात मध्ये पाणी घुसणार आहे, ते काही काम नाही करणार. त्यामुळं हे वापरणं खूप अवघड आहे. आणि दुसरं असं आहे की दरवर्षी 2-3 तर स्ट्रोम नक्कीच येतात समुद्रामध्ये. हे स्ट्रोम जर आले आणि त्याच्यामध्ये आपलं जर गेलं कुठं तुटून तर आपला खर्च गेला, टर्बाईनही गेलं आणि इलेक्ट्रिसिटीच गेली. हा एक मेन प्रॉब्लेम आहे. आणि खूप खर्चिक आहे, कारण समुद्राच्या पाण्याला झेलायचं हे काही सोपं काम नाही. आपल्याला नदीच्या पाण्याला झेलायला आपल्याला त्रास होतो, म्हणून आपण डॅम बसवलाय. डॅमवर आपण कंट्रोल करू शकतो की एवढंच पाणी असणार आहे, एकदा फुल भरला की आपल्याला एवढ्याच पाण्यावर इलेक्ट्रिसिटी तयार करायची. तिथं तसं नाही ना. तिथं प्रत्येक वेळेला जी पॉवर आहे ती व्हॅरी होणार आहे. आणि एकदा का पॉवरमध्ये बदल झाला की मग आपण काही नाही करू शकत. कारण असं कुठलंच मशीन नाही की एवढ्या मोठ्या जे काही बदलावर आहे ते काम करेल. जर पहा तुम्ही, इंजिन आहे आपलं मोटरसायकल मधलं, त्याचा पिस्टन पण एका लेवलपर्यंतच वर जातो, एका लेवलपर्यंतच खाली जातो. त्याच्यामध्ये बदल होत नाही. जर बदल झाला तर इंजिनच तयार होऊ शकत नाही. इथं ते प्रॉब्लेम आहे ना. कारण काय वेळेला लाट मोठी येते, काय वेळेला लाट लहान येते. हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे. आपण मशीन बनवणार किती मोठं जर बनवलं आणि जर लाटच नाही तिथपर्यंत आली, मग आणि जर छोटं बनवलं आणि लाट मोठी आली तर मग काय करायचं? ते पाण्यात बुडून राहील, हलणारच नाही अजिबात. ते पाण्याच्या वर राहिले पाहिजे ना. त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि खूप खर्चिक ह्या सगळ्या गोष्टी. समुद्राच्या पाण्याला झेलायचं म्हणजे सोपं काम नाही. त्यामुळे हे कोणी बनवलं नाही. त्याच्यात पॉवर भरपूर आहे, पण बनवलं नाही त्याला कारण हे. ठीक आहे, पण भविष्यामध्ये आपल्याला पर्याय राहिलेला नाही. पण भविष्यामध्ये आपल्याला हे करावंच लागेल. आणि खूप संशोधन चालू आहे याच्यावर की कशा पद्धतीने आपण पाण्याचा कॉन्टॅक्ट कसा कमी करता येईल आणि त्यातून जास्तीत जास्त पॉवर कशी मिळवता येईल. कारण ही 24 तास चालणारी पॉवर आहे. लाटा 24 तास येतात. कमी जास्त होतात, परंतु 24 तास येतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे आपल्याला. त्यामुळं कदाचित भविष्यामध्ये वेव्ह पॉवर प्लॅन्ट हा खूप आपल्याला पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.